कशी वेळेला नाही तुला मोठी एवढी मोठी वांगी घेऊन येतो काही घेऊन येतो वांगी उस. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. स्वरूप आणि स्वरूपचे पप्पा आहे आज गावी चाललेलं आहे. आमच्या गावाचं नाव वांगी आहे आणि तर स्वरूप इथे आहे ना तेच श्रीशाला समजवतो. आता मी गावी जातो, तुला मोठमोठी वांगी आणतो. आता त्याला काय बोलावं ते समजेना. आणि इथे बघा श्रीशा कशी पप्पांच्या मागे लागलेली आहे, त्यामुळे ना पप्पांचा पाय देखील पुढे जाईना. सारखं ते रिटर्न येत आहेत, श्रीशाला घेत आहेत आणि लेट पण झालेला, कारण का ट्रेन देखील ऑन टाईम होती. त्यामुळे बघा परत आहे ना नेमकं लिफ्टचा दरवाजा जसा बंद होईल तसं श्रीशाचं इथे रडणं चालू होतं. परत शेवटी एकदा तिला आले, जवळ घेतलं, तिचे लाड केले आणि मग बाय केलं. संडेच्या दिवशी हे ट्रॅव्हलिंग करणार होते आणि वन डे रिटर्न होता, कारण का गाव आहे ना अगदी म्हणजे ट्रेनने अगदी 2.5 तासाचाच प्रवास होता आणि तिथे थोडा वेळ जाऊन लगेच भेटून येणार होते. तर दिवसभर श्रीशामध्ये एवढी बिझी होती, त्यामुळे ना दिवसभराचं काही मला आहे ना असे व्लॉग घेता आले नाही आहे, व्हिडिओ घेता आले नाही आहे. आणि संध्याकाळी बघा जसे पप्पा आणि स्वरूप आल्यावरती अशी पळत गेली आणि आहोंनी आहे ना गावचा खूप सारा असा खाऊ आणला होता, जे की वानवळा म्हणजे पुण्यामध्ये हा भेटणारच नाही आहे. बघा इथे ना छान अशी शेतातली कारली वगैरे आणली होती आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमी होती, त्यामुळे मस्तपैकी इथे ना पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. आणि स्वरूपने आहे ना इथे मस्तपैकी कुरडई, भजी आणि ह्यावेळेस मी आहे ना आळूची पानं आणली होती, त्यामुळे ना त्याचीच भजी केली होती. तर ते थोडंसं शिल्लक पुरण राहिलं होतं, तर शिशा तेच आहे ना त्याच्या जिराफला चारत होती. तर असं होतं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.